हिंदुस्थानी न्यायव्यवस्थेतील आजचे खरे रामशास्त्री. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश माधव जामदार यांनी पोलिसांच्या अरेरावीला हाबाडा दाखवत चालवलेल्या बेकायदेशीर कारवाईला केराची टोपली दाखवली. बोलणाऱ्यांचे तोंड बंद केले जाते, लिहिणाऱ्यांना धमक्या दिल्या जातात, पत्रकारांवर हल्ले होतात. हा हिंदुस्थान पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचा प्रयत्न चालू असल्याचे दिसते. तोच बॉम्बगोळा त्यांनी गृह मंत्रालय पर्यायाने मुख्यमंत्री कार्यालयावर व त्यांच्या कारभारावर टाकला. हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नक्कीच नाही. पोलीस हे मुख्यमंत्री कार्यालयाचे किंवा पंतप्रधान कार्यालयाचे नोकर नाहीत, तर ते लोकांचे सेवक आहेत. कारण त्यांचा पगार सरकारच्या नाही तर लोकांच्या खास कष्टातून तिजोरीत जमा झाल्यानंतर दिला जातो. आता ह्याची जाण किती पोलीस बांधव ठेवतात हे पाहणे रंजक ठरेल. न्यायाधीशांच्या या दणक्याने अनेक खटले निकाली निघतील. विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनातील, आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे, तसेच ठाकरेंच्या शिवसैनिकांवर केलेले बेताल आरोप बिनबुडाचे ठरविले जातील. तसेच तडीपारीसाठी त्यांनी खास सूचना केली. तडीपारी ही एकदाच होऊ शकते. विरोधकांना रोज रोज तडीपार करू शकत नाही. तसे काही असेल तर मग निवडणूक काळात तडीपार झालेल्यांनी भूमिगत व्हायला हवे. हा नियम जर सर्वांना लागू पडत असेल तर मग केंद्रीय गृहमंत्रालयातील गृहमंत्री हे सुद्धा तडीपार झालेले आहेत. त्यांनाही निवडणूक काळामध्ये भूमिगत होण्यास भाग पडावे लागेल. मग त्यांना सध्या ते पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहत आहेत, गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. त्यांना पंतप्रधान पदाची शपथ घेता येणार नाही. तडीपार झालेल्या व्यक्तीला पंतप्रधान होता येत नाही. हिंदुस्थानी शासन कार्यालयातील प्रमुख पदावर अशा व्यक्तीला बसता येत नाही. हा नियम सर्वांसाठी लागू असतो. मित्र, विशेष म्हणजे जस्टिस लोया हेही असे कर्तबगार न्यायाधीश होते. त्यांना कोणत्या प्रकारे संपविण्यात आले ह्याचा खुलासा आजपर्यंत तरी पोलिसांना किंवा न्यायव्यवस्थेला करता आलेला नाही. माधव जामदार हे त्याच मार्गाने जात आहेत आणि त्यांना खरा धोका अशाच लोकांपासून आहे की जे आसुरी वृत्तीचे लोक सध्या सर्व देश बळकावू पाहत आहे आणि त्यांना विरोधक नको आहेत. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तसेच माधव जामदार यांची बेधडक कारवाई तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.